नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. शासनाकडून सोलापूर महापालिकेला उजनी पाईपलाईनसाठी 267 कोटींचा निधी देणार. सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आश्वासन. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते शहर आणि जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयाचे थाटात उद्घाटन. सोलापूरच्या विकासासाठी तत्काळ 350 कोटींची केली घोषणा. शहरात शरद पवार गटासह महेश कोठे यांना धक्का. अजित पवारांच्या हस्ते अनेक कोठे समर्थकांनी अजित पवार गटात केला प्रवेश. आणि शहरात रात्री मेडिकलसह 10 दुकाने फोडली. संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात. जुना एम्प्लॉयमेंट परिसरातील घटना. शासनाकडून सोलापूर महापालिकेला उजनी पाईपलाईनसाठी 267 कोटींचा निधी देणार असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर आढावा बैठकीत दिले. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत सोलापूर महापालिकेला उजनी येथून पाईपलाईन टाकण्यासाठी आवश्यक असलेला राज्य शासनाचा 267 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यातील सुमारे 90 कोटींचा पहिला हप्ता पुढील 2 दिवसात देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिली. नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी आमदार यशवंत माने, आमदार संजय शिंदे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शीतल तेलिउगले, शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार, एमपीजीचे कार्यकारी अभियंता अनिल पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की सोलापूर शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत उजनी धरणातून 170 दशलक्ष लिटर पाणी सोलापूर शहराला दररोज आणण्यासाठी 894 कोटींचा प्रकल्प मंजूर केलेला आहे. या अंतर्गत कामे सुरू आहेत. राज्य शासनाचा 267 कोटींचा हिस्सा लवकरच देण्यात येणार असून त्यातील पहिला टप्पा सुमारे 90 कोटी पुढील 2 दिवसात उपलब्ध करून देण्यात येतील. तरी महापालिकेने त्या अनुषंगाने पुढील कामे त्वरित पूर्ण करून सोलापूर शहरातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे त्यांनी सांगितले. महापालिका आयुक्त शीतल तेलिउगले यांनी सोलापूर महापालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या विविध विकास कामांची तसेच एसटीपी प्रकल्प, ड्रेनेज प्रकल्प व वाढीव पाणी पुरवठा योजना, रस्ते तसेच उड्डाण पुलाच्या कामांची माहिती दिली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांनी जिल्हा परिषदेअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती बैठकीत सादर केली. तर तेजस्विनी आफळे यांनी पंढरपूर देवस्थान विकास आराखड्याची माहिती दिली. प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील पाणी व चारा टंचाईच्या अनुषंगाने माहिती दिली. जिल्ह्यातील 5 तालुके बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाळा व माढा दुष्काळी तालुके म्हणून जाहीर केलेले असून 45 महसूल मंडळातही दुष्काळ जाहीर केलेला आहे. प्रशासनाने 55 कोटींचा टंचाई आराखडा तयार केलेला असून सद्यस्थितीत 4 गावांमध्ये 4 टँकरने पाणी पुरवठा सुरू असून पुढील 115 दिवस पुढेल एवढा चारा जिल्ह्यात उपलब्ध आहे. तर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून चारा व बियाणांसाठी 8 कोटींचा निधी मंजूर केलेला असून त्यातील 3.5 कोटीच्या निधीतून चारा बियाणे खरेदी केले असून उर्वरित 4.5 कोटी निधी त्वरित पशुसंवर्धन विभागाला चारा खरेदीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. जिल्हा प्रशासन पाणी व चारा टंचाई परिस्थितीवर लक्ष ठेवून असून जिल्ह्यात कोठेही पाणी अथवा चाऱ्याची टंचाई भासणार नाही यासाठी उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्हा नियोजन समितीचा मंजूर असलेला निधी 100% खर्च होईल यासाठी नियोजन केल्याचीही माहिती त्यांनी दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शहर आणि जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटात करण्यात आले. तसेच कार्यकर्ता मेळाव्यात संबोधित करताना पवार यांनी सोलापूरच्या पाण्याच्या प्रश्नासाठी तत्काळ 350 कोटींची घोषणा करून त्याची अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर दौऱ्यावर आले असता शहर व जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते फीत कापून मोठ्या थाटात करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह आणि जल्लोष पाहावयास मिळाला। सर्वत्र फुलांची उधळण करून अजित पवार यांचे स्वागत करण्यात आले। जुनी मिल कंपाऊंड इथल्या शहर कार्यालयाचे अजित पवार यांनी उद्घाटन करत शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या कार्याचे कौतुक केले। तत्पूर्वी जुनी मिल कंपाऊंड इथल्या मैदानामध्ये शहर कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, माजी आमदार रविकांत पाटील, राज्य प्रवक्ते उमेश पाटील, महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना सोलापूरच्या पाण्याच्या प्रश्नासाठी तात्काळ 350 कोटींची घोषणा करून त्यांची अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली। उजनीचं पाणी जे पुण्यामध्ये इंद्रायणी, पवना, चंद्रभागा, भीमा त्या सगळ्या उगम पावलेल्या आहेत, त्या सगळ्याचं पाणी चंद्रभागेच्या रूपाने उजनीमध्ये येतं। ऑक्टोबरमध्ये 60% पाणी होतं, आज पाणी -6% झाले, 7% झाले। नीटपणे चूक कुणाची आहे? नागरिकांनी काय केलं? जनतेचं काम असं आहे की त्यांना पाणी मिळालं पाहिजे। मी आयुक्तांना विचारलं, ते म्हणाले की दादा आम्हाला निधीची अजून गरज आहे। सोलापूरकरांनो, तुमच्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना जवळपास 300-350 कोटीची गरज आहे। मी आज तुम्हाला जाहीर करतो की पुढच्या आठवड्यामध्ये ते पैसे तिकडे पाठवले जातील आणि आम्ही दिलेला शब्द पाळणारी माणसं। मी कधीही पण शब्द बदलत नाही। मी एकदा शब्द देताना 10 विचार करतो, परंतु एकदा शब्द दिल्यानंतर कुणाच्या बापाचं ऐकत नाही। त्या ठिकाणी किंमत मैदानी वाढली तरी चालेल, परंतु त्या बाबतीमध्ये आपण ते काम करून दाखवतो, तुम्हाला पुढच्याच आठवड्यामध्ये कळेल। या घोषणेनंतर केवळ कार्यालय उघडून न बसता लोकांची कामे कार्य करत राहावे, उठसूट मुंबईला न येता काम करावे असे सांगत शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान किसन जाधव यांना किती वाजता उठतो असे विचारत चांगल्याच कानपिचक्या घेत कानउघडणी केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला। पहा काय म्हणाले अजित पवार। सकाळी लवकर उठतो, कामाला लागायचं। किती वाजता उठतो? 6 वाजता। संतोष कितीला उठतो? 6ला उठून काय करतो? किसन कितीला उठतो? तो तर आज जॅकेट बिकेट घालून आला, जायला मी उपमुख्यमंत्री जॅकेट घालून आला आणि बघा ना, लाल शर्ट, पिवळं जॅकेट आणि ती पलीकडचं लती पण तसंच। तर हरकत नाही, आपल्याला सगळ्यांना गमतीचा भाग जाऊ द्या, आपण परिवारातलं बसलो। माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे की बाबांनो, तुम्ही सगळ्यांनी एकजुटीनं राहा। मी कधी माझ्या आयुष्यात गटातटाचं राजकारण केलं नाही। आपल्याला सगळ्यांना न्याय द्यायचा आहे। कधी कधी अर्जंट काम असलं तर बारामतीला मी आठवड्यातनं एकदा असतो, तुम्हाला माहिती आहे। आता उद्याच मी बारामतीला, मी आताच मला धाराशिवचा अध्यक्ष भेटला, तो म्हणला दादा आम्हाला काही 10-15 लोकांना मुंबईला यायचं। म्हणलं कशाला? 3 तासावर बारामती, 3 तास ये बारामतीला, मला भेट, शिष्टमंडळ घेऊन या आणि आपण प्रश्न सोडू। तसं काही प्रश्न असे असतील की जे इथल्या स्तरावर सोडवायचे। विराट, तुला तुझं नाव घेत नाही म्हणजे तू तर सुटला असं समजू नको। तू राज्याचा नेता व्हायला निघालाय, परंतु राज्याचा नेता होत असताना घर पण मजबूत असतं पाहिजे। ते घार फिरते आकाशी, तिचं लक्ष किल्लापाशी असतं। तसं तुमचंही लक्ष सगळ्यांचं आपापलं घर। कारण मी अनेकदा बघितलं, मला तरुण कार्यकर्ते येतात, वडीलधारी कार्यकर्ते येतात, दादा मी लय मोठा आहे, माझा वॉर्डात असं आहे तसं आहे फलान आहे, लय मोठी ताकद माझ्या मागे। आणि वॉर्डात विचारलं नाही, ते म्हणतात त्याला 4 मतं पण मिळायची नाही। तसंच गावाकडे असतं, ते असा काही सांगतो, त्याच्या गावचा सरपंच त्याच्या विचाराचा नसतो। आणि पुढारपण करायला कुठे दिसतोय? जिल्ह्याच्या राज्याच्या ठिकाणी।
तसलं नकोय. सगळ्यांनी काम करताना आपला स्वतःचा वॉर्ड, तुमचं घर जिथं आहे तिथला भाग पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करा, बूथ वाईज कमिट्या करा. उद्याच्याला निवडणुका लागल्यानंतर कुठली लोकसभेची जागा कुणी लढवायची तो निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. तो निर्णय झाल्यानंतर पक्षाचे आदेश या नात्याने तुम्ही सगळ्यांनी काही शिरसावंद मानलं पाहिजे. आणि मग मला ही मान्यच नाही, मला काय ह्यालाच कशाला तिकीट दिलं आणि बरोबर नाही झालं असं नाही. मागणी करेपर्यंत मी तुमचं ऐकेन, परंतु एकदा निर्णय झाला की त्या निर्णयाचं सगळ्यांनी समर्थन केलं पाहिजे. तो निर्णय मतदारांना पटवून देण्याचं काम माझ्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक घडी व्यवस्थितपणे बसेल. प्रारंभी मेळाव्यात आयोजक शहराध्यक्ष संतोष पवार यांनी प्रास्ताविक व्यक्त करताना कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. या प्रसंगी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विविध सेलचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते तसेच महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये माझ्या आणि जुबेर भगवान यांची नियुक्ती केली. त्या निवडीबद्दल मी प्रथमतः दादा आणि तडकर साहेबांचा मनापासून आभार मानतो. त्यांनी जो विश्वास दाखवला, त्यांनी जो आमचा प्रेम दाखवलं, निश्चितच त्यांच्या विश्वासाला कधी तडा जाणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. निवडीनंतर सोलापूर शहरातील सर्व फ्रंटल आणि शेल या 1 महिन्यामध्ये आम्ही पूर्ण करून घेतले. त्याचबरोबर फादर बॉडीची सर्व कार्यकारिणी तसेच सर्व फ्रंटल आणि त्यांच्या सर्व कार्यकारिणी त्याची देखील आम्ही सर्व नेमणूक करून घेतलेली आहे. निवडीनंतर आम्ही सोलापूर शहरातील अनेक मान्यवर जे इतर पक्षामध्ये काम करत होते. सोलापूर शहर जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियोजन भवनमध्ये आढावा बैठक घेत विविध मुद्द्यांवर शहर जिल्हा प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. उजनी धरण सध्या 6% पोहोचले आहे. पाण्याचे नियोजन करण्यात आणि काटकसरीने पाणी वापरणे गरजेचे असताना ते झालेले नाही. त्याला कालवा सल्लागार समिती जबाबदार असून येणाऱ्या काळात सोलापूरला पिण्याचे पाणी पुरेल इतके उजनी धरणात असल्याने पुण्याच्या धरणातून सोलापूरला पाणी देणे शक्य नाही असे स्पष्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. नियोजन भवनात आढावा बैठकी घेतल्यानंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. पुण्यात अनेक धरणे आहेत, पण पुण्याची लोकसंख्या पाहता त्या धरणातील पाणी या परिस्थितीत काटकसरीने पुरवले जाते. त्यामुळे पुण्यातील धरणाचे पाणी सोलापूरला देणे शक्य नाही. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने समांतर जलवाहिनीचे काम सुरू आहे. सोलापूर शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही मानावा असा अनेक सरकार आली, अनेक सरकार गेली, परंतु तो प्रश्न काही तडीस गेला नाही. आताही एक पाईपलाईनचं काम चाललेलं आहे, त्याच्यामध्ये काही थोड्या अडचणी आहेत. कुठं त्या भागातले शेतकरी म्हणतात ती जागाच आमची आहे. वास्तविक मला आयुक्तांनी सांगितलं की दादा आता पाईपलाईन करत असताना पूर्णपणे नॅशनल हायवेच्या हद्दीतूनच आम्ही ती करतोय. त्याच्याकरता 3 कोटी रुपये पण त्यांना भरलेले आहेत. तर मी सीपीना सांगितलं जर तसं असेल, एसपीला पण सांगितलं, तर पहिल्यांदा कलेक्टर म्हणलं त्या लोकांना समजून सांगायचे विरोध करतायत ते. ऐकलं तर दुधात साखर, नाही ऐकलं तर मग शेवटी शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणला. अशा पद्धतीनं पण मग ऍक्शन नाईलाज असतं घ्यावी लागेल. पण माझी संबंधितांना आग्रहाची विनंती की तितकी टोकाची भूमिका घ्यायला लावू नका, कारण सोलापूर शहराला रोजच्या रोज पाणी मिळालं पाहिजे. त्याकरता त्या पाईपलाईनची नितांत गरज आहे. त्याचा कमी पडणारा 90 कोटींचा निधी तातडीने मंजूर केला आहे. येणाऱ्या दुष्काळी परिस्थितीत उजनी धरणातून दुबार तिबार पंपिंग करावी लागणार आहे. त्यासाठीही 3,40,00,000 निधी देण्याच्या सूचना आम्ही केल्या आहेत. त्यामुळे सोलापूरला आवश्यक पिण्याचे पाणी कमी पडणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान सोलापूरचे अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला हलवले यावर पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, स्वतः अक्कलकोट आमदारांशी संपर्क साधला, त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. 2 वेगवेगळे आणि छोटे केंद्र मंजूर झाले होते, त्यातील एक बारामतीला घेतले. माझ्या रक्तात नाही, स्वभावात नाही. माझ्याकडे राज्याचा अर्थ विभाग आहे. मी कोणताही विचार करू शकतो. तो GR करताना चूक झाली असेल तर मी रद्द करतो असेही त्यांनी सांगितले. तत्पूर्वी आढावा बैठकीत चारा टंचाई, पाणी पुरवठा नियोजन यावर सूचना देत जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी, निर्देश बियाणे याबाबत सूचना दिल्या. पण जशी मागणी येईल तशी आम्ही प्रांतालाच अधिकार दिलेले आहेत, कलेक्टरकडे अधिकार ठेवलेले नाहीये. आणि नंतर तीव्रता वाढेल तर नंतर तो अधिकार प्रांताच्या ऐवजी आम्ही तहसीलदारला देऊ. म्हणजे
त्या गावातल्या सरपंचांना, ग्रामस्थांना आणि सहकारी मित्रांना मागणी करायला सोपं जाईल अशा प्रकारे त्या संदर्भातले आम्ही आजच्या बैठकीमध्ये पण चर्चा केलेली आहे। त्याच्या संदर्भामध्ये चारा टंचाई सध्या साधारण जो आढावा कलेक्टरांनी घेतलेला आहे त्यांनी सांगितलं की 115 दिवस चारा पुरेल असं ॲव्हरेज जिल्ह्याची स्थिती आहे। तथापि काही ठिकाणी मार्चमध्ये चारा टंचाई होण्याची शक्यता आहे। जिथं चारा टंचाई होईल तिथं आपण मदत पुनर्वसन विभागाकडून आपल्यातले काही मला वाटतं 5 तालुके हे दुष्काळी जाहीर केलेले आहेत आणि काही महसूल मंडळ आहेत ती पण आपली महाराष्ट्रामध्ये काही 1000 वर काही मंडळ आपण घेतलेली, तशी आपल्यातली पण जिथं तीव्रता जास्त आहे तशा प्रकारची मंडळं घेतलेली आहेत असं लक्षात आलं आणि त्यांचं काम चाललेलं आहे। चारा टंचाईसाठी मदत पुनर्वसन खात्याकडून मदत घेणार असल्याचे सांगितले। तसेच शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर असून दुहेरी समांतर पाईपलाईन करताना राष्ट्रीय महामार्गाच्या जागेतून पाईपलाईन करताना विरोध झाल्याने स्थानिकांना समजावणे अन्यथा गुन्हा दाखल करावा असेही पवार यांनी सांगितले। त्याचप्रमाणे शहरातील प्रस्तावित उड्डाणपूल बांधण्यासाठी 7 कोटींची गरज असून ते देण्यास नियोजन करताना आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे, त्यामुळे 100% रक्कम काढून घ्यावी, पैशांचा नीट विनियोग 31 मार्च पूर्वी करावा अशा सूचना देखील दिल्या असल्याचे यावेळी नामदार पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। पहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार। मध्ये अशा प्रकारचा इतका गैरसमज पत्रकार मित्रांनी किंवा इतर पॉलिटिकल लोकांनी, तुम्ही बातम्या चालवल्या, पॉलिटिकल लोकांनी लगेच स्टेटमेंट करून मोकळे झाले। मी स्वतः अक्कलकोटच्या आमदारांशी संपर्क साधला, मी त्यांना विचारलं खरं काय झालं ते मला सांग। ते म्हणले दादा असं अजिबात झालेलं नाही, आमचा आमदारच ठेवलेलं आहे। अशातले 2-3 वेगवेगळे छोटे करायचे होते, त्याच्यातले एक बारामतीला दिलं। आपल्या सोलापूरला कुठलाही धक्का लागला नाही असं स्वतः मग एकदा मी आता परवा पंतप्रधान आलेले होते, परवा म्हणजे 19 तारखेला, त्यावेळेस मी आमदार साहेब देवेंद्र फडणवीस आम्ही सगळे तिथं होतो, तेव्हाही हा विषय निघाला। म्हणजे देवेंद्रजी स्वतः तुमचे ते काहीतरी जिल्ह्याचे अध्यक्ष भाजपचे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या इंद्रभवन इमारतीस भेट देऊन पाहणी केली। त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांकडून इंद्रभवन इमारतीच्या झालेल्या नूतनीकरण कामाचे कौतुक केले। सोलापूर शहराला ऐतिहासिक वारसा आहे। महाराष्ट्र राज्यात मुंबई महानगरपालिकेनंतर सोलापूर महानगरपालिकेची इमारत ही एकमेव हेरिटेज इमारत आहे। या ऐतिहासिक वास्तूचे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नुकतेच नूतनीकरण करण्यात आलेले आहे। या नूतनीकरण करण्यात आलेल्या इंद्रभवन इमारतीला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सदिच्छा भेट देऊन तिथे झालेल्या नूतनीकरण कामाची पाहणी केली व त्याबद्दल समाधान व्यक्त करून महापालिकेच्या कामाचे कौतुक केले। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, माजी आमदार दीपक आबा साळुंखे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, उपायुक्त आशिष लोकरे, माजी गटनेते किसन जाधव, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, नगर अभियंता सारिका अकुलवार, उपअभियंता युसुफ मुजावर यांच्यासह महापालिकेचे अन्य अधिकारी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर महापालिकेच्या इंद्रभवन इमारतीचे सूक्ष्म निरीक्षण केले। ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारतीमध्ये नूतनीकरणात करण्यात आलेल्या कामांची माहिती घेतली, प्रत्यक्ष कामाची पाहणी केली। या इमारतीचे नूतनीकरण महापालिकेने अत्यंत उत्कृष्टपणे करून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करून महापालिकेचे कौतुक केले। तसेच पाहणी करत असताना त्यांना आढळलेल्या त्रुटींबद्दल महापालिका आयुक्तांना सांगून त्यात आवश्यक ते बदल करण्याविषयी सूचना दिल्या। तसेच या इमारतीच्या मूळ सौंदर्याला धक्का बसणार नाही यासाठी महापालिकेने उचित पावले उचलावीत असेही सांगितले। प्रारंभी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सोलापूर महापालिकेने इंद्रभवन इमारतीचे केलेल्या नूतनीकरण विषयक कामकाजाची माहिती उपमुख्यमंत्री महोदय यांना दिली। राज्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेनंतर ऐतिहासिक वारसा असलेली सोलापूर महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका असल्याचे त्यांनी सांगितले। या इमारतीच्या मूळ सौंदर्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता इमारतीचे नूतनीकरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले।
शहराच्या ग्रामदैवत आहे त्याचं केलं आणि हे इथले लोकल आर्टिस्टनी केलं. सर इथे सोलापूर ज्याच्यासाठी प्रसिद्ध आहे, सोलापुरी काठीची बॉर्डर आहे, गिरण्यांची चिमणी आहे, त्याच्यानंतर 4000 महापालिकाचं हेडक्वार्टर म्हणून हे वापरलं गेलं. सर बांधकामानंतर ती वेगवेगळ्या कारणांनी संरचना खराब झाली, वेगवेगळ्या पद्धतीने त्याला अटॅचमेंट गरजेनुसार जशी आपण तिकडे म्हणून तशी लावली गेली, त्यामुळे तिथे त्याचं मूळ स्वरूप नष्ट झालं. निरोगी आरोग्य हीच मोठी श्रीमंती असून शासनाच्या आरोग्य सेवेचा महिलांनी सर्वाधिक लाभ घ्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी आयोजित केलेल्या सर्वरोग निदान आरोग्य शिबिरात केले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर शहर जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी रामवाडी इथल्या महिलांसाठी आयोजित केलेल्या सर्वरोग निदान आरोग्य शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी वक्तव्य केले. याप्रसंगी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, प्रवक्ते उमेश पाटील, मोहोळचे आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक साळुंखे पाटील, आयोजक तथा माजी नगरसेवक किसन जाधव, नागेश गायकवाड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आरोग्य शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना महिलांचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेत असून महिलांनी या सेवेचा लाभ घ्यावा. पैशांच्या श्रीमंतीपेक्षा निरोगी आरोग्य हीच मोठी श्रीमंती असल्याचेही यावेळी सांगितले. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले. कार्यक्रमात प्रारंभी आयोजक तथा माजी नगरसेवक किसन जाधव यांनी प्रास्ताविकात व्यक्त करताना कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 5 ज्येष्ठ महिलांना साड्या तसेच आरोग्य किट देण्यात आले. रामवाडी परिसरातील महिला तसेच नागरिक यावेळी उपस्थित होते. त्याचबरोबर आज इथं असणाऱ्या सगळ्या महिलांना मला विनंती करायची की धकाधकीच्या जीवनामध्ये काम करत असताना कधी कोणता आजार होईल ते आपल्याला सांगता येत नाही. आजच मी सकाळी पेपरमध्ये वाचलं, एक कमी वयाची पांडे म्हणून एक ऍक्ट्रेस होती, परंतु तिला असाच गंभीर आजार झाला आणि फार कमी वयामध्ये ती आपल्या सगळ्यांना सोडून गेली. मला एकच तुम्हाला सांगायचं की तुम्ही पण काळजी घ्या. आम्ही सरकार म्हणून तुमची काळजी घेऊ, महानगरपालिका काळजी घेईल. आमचे किसनराव जाधव, नागेश, बाकीचे पण सहकारी त्या बाबतीमध्ये तुमच्याकरता अशा प्रकारचे कार्यक्रम राबवतील. आहार, विहार, आचार, विचार, उच्चार हा आपला सगळ्यांचा चांगला असला पाहिजे. चुकीच्या जीवनशैलीमुळं आजाराचं वाढतं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं. माझी हात जोडून विनंती आहे, कुणी पण चुकीची ती मिसरी लावायची, कुठंतरी काहीतरी व्यसन लावून घ्यायचं, अशा प्रकारे कुटुंबाचंही नुकसान होतं आणि ज्या व्यक्तीला व्यसन लागतं त्याचंही आयुष्य उद्ध्वस्त होतं, त्याचं आयुष्य कमी होतं. आपल्या आई वडिलांनी इतक्या सुंदर जगामध्ये तुम्हाला मला जन्माला घातल्यानंतर या आयुष्याचा आपल्या कुटुंबाकरता, आपल्या परिवाराकरता, आपल्या मुलाबाळांच्या करता चांगला उपयोग तुम्ही सगळ्यांनी करून घ्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोलापूर दौऱ्यानंतर महेश कोठे यांना मोठा धक्का बसला आहे. महेश कोठे यांचे अनेक समर्थक अजित पवार यांच्या गटामध्ये सामील झाले असून पवार यांच्या हस्ते पक्षात प्रवेश देण्यात आला. सोलापूर शहरातील शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. एकीकडे शहराचे अध्यक्ष भारत जाधव यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर कोठे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणारे बिज्जू प्रधाने, माजी नगरसेवक सुभाष डांगे, किशोर पाटील, माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकर, मारुती तोडकरी, इरफान शेख यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते राष्ट्रवादीची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पक्षात प्रवेश केला. या झालेल्या आश्चर्यकारक घटनेमुळे राजकारणात वेगळे वळण दिसून येत आहे. दरम्यान बिज्जू प्रधाने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अगोदरच्या पक्षांनी आमचा केवळ वापर करून घेतला, आता आम्ही जनतेची कामे करून वेगळा ठसा उमटवू असे विचार व्यक्त केले. शरद पवार गटातील अनेक कार्यकर्ते आणि महेश कोठे समर्थकांनी अजित पवार यांच्या गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आल्याचे दिसून येते. कालवा सल्लागार समितीच्या ढिसाळ नियोजनामुळे सोलापूरचे उजनी धरण सध्या -6% पोहोचले आहे. पाण्याचे नियोजन करण्यात आणि काटकसरीने पाणी वापरणे गरजेचे असताना ते झाले नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन येथील पत्रकार परिषदेत केले.
उजनी जलाशयातील पाण्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीने योग्यरित्या करणे अपेक्षित असताना त्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे येणाऱ्या काळात शहराला पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणार आहे। सध्या सोलापूर शहरात दुष्काळजन्य परिस्थिती जाणवत आहे। या अनुषंगाने सोलापूर शहराला पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या उजनी धरणातील पाण्याचे नियोजन काटकसरीने करणे अपेक्षित असताना देखील कालवा सल्लागार समितीने ते केलेले नाही। उजनी धरण सध्या -6% पोहोचले आहे। त्याला कालवा सल्लागार समिती जबाबदार आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली। नियोजन भवनात आढावा बैठक घेतल्यानंतर अजित पवार हे पत्रकारांशी बोलत होते। पुण्यात अनेक धरणे आहेत, पण पुण्याची लोकसंख्या पाहता त्या धरणातील पाणी या परिस्थितीत काटकसरीने पुरवले जाते। त्यामुळे पुण्यातील धरणाचे पाणी सोलापूरला देणे शक्य नाही। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने समांतर जलवाहिनीचे काम सुरू आहे। त्याचा कमी पडणारा 90 कोटींचा निधी तातडीने मंजूर केला आहे। येणाऱ्या दुष्काळी परिस्थितीत उजनी धरणातून दुबार तिबार पंपिंग करावी लागणार आहे। त्यासाठी 3,40,00,000 निधी देण्याच्या सूचना मी केल्या आहेत। त्यामुळे सोलापूरला आवश्यक पिण्याचे पाणी कमी पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले। सोलापूर शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही मानावा असा अनेक सरकार आली, अनेक सरकार गेली, परंतु तो प्रश्न काही तडीस गेला नाही। आताही एक पाईपलाईनचं काम चाललेलं आहे, त्याच्यामध्ये काही थोड्या अडचणी आहेत। कुठं त्या भागातले शेतकरी म्हणतात ती जागाच आमची आहे। वास्तविक मला आयुक्तांनी सांगितलं की दादा आता पाईपलाईन करत असताना पूर्णपणे नॅशनल हायवेच्या हद्दीतूनच आम्ही ती करतोय, त्याच्याकरता 3 कोटी रुपये पण त्यांना भरलेले आहेत। तर मी सीपीना सांगितलं जर तसं असेल, एसपी ला पण सांगितलं, तर पहिल्यांदा कलेक्टर म्हणलं त्या लोकांना समजून सांगायचे विरोध करतायत ते ऐकलं तर दुधात साखर, नाही ऐकलं तर मग शेवटी शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणला, अशा पद्धतीनं पण मग ऍक्शन नाईलाज असतं घ्यावी लागेल। पण माझी संबंधितांना आग्रहाची विनंती की तितकी टोकाची भूमिका घ्यायला लावू नका, कारण सोलापूर शहराला रोजच्या रोज पाणी मिळालं पाहिजे, त्याकरता त्या पाईपलाईनची नितांत गरज आहे। ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील टंचाईचा आढावा घेतला। अजित पवार उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी अजित पवार गटपक्षाच्या कार्यक्रमानिमित्त ते सोलापूरमध्ये आले होते। यावेळी त्यांनी नियोजन भवन येथे जिल्ह्याचा आढावा घेतला। सध्या दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे त्यांनी चारा टंचाईबाबत योग्य नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी यांना दिल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली। सध्या सोलापूरसह महाराष्ट्रात दुष्काळाची तीव्रता जाणवत आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले असल्याने त्यांनी जिल्ह्यात टंचाईचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी योग्य नियोजन करण्याबाबत सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। पण जशी मागणी येईल तशी आम्ही प्रांतालाच अधिकार दिलेले, कलेक्टरकडे अधिकार ठेवलेले नाहीये। आणि नंतर तीव्रता वाढेल तर नंतर तो अधिकार प्रांताच्या ऐवजी आम्ही तहसीलदारला देऊ, म्हणजे त्या गावातल्या सरपंचांना, ग्रामस्थांना आणि सहकारी मित्रांना मागणी करायला सोपं जाईल। अशा प्रकारे त्या संदर्भातले आम्ही आजच्या बैठकीमध्ये पण चर्चा केलेली आहे। त्याच्या संदर्भामध्ये चारा टंचाई सध्या साधारण जो आढावा कलेक्टरांनी घेतलेला आहे, त्यांनी सांगितलं की 115 दिवस चारा पुरेल असं ऍव्हरेज जिल्ह्याची स्थिती आहे। तथापि काही ठिकाणी मार्चमध्ये चारा टंचाई होण्याची शक्यता आहे। जिथं चारा टंचाई होईल तिथं आपण मदत पुनर्वसन विभागाकडून आपल्यातले काही मला वाटतं 5 तालुके हे दुष्काळी जाहीर केलेले आहेत आणि काही महसूल मंडळ आहेत ती पण आपली महाराष्ट्रामध्ये काही 1000 वर काही मंडळ आपण घेतलेली, तशी आपल्यातली पण जिथं तीव्रता जास्त आहे तशा प्रकारची मंडळं घेतलेली आहेत असं लक्षात आलं आणि त्यांचं काम चाललेलं आहे। पाणी उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांच्या करता आतापर्यंत निवड केली आणि चारा निर्मितीच्या करता टीपीसी मधून देखील 7 कोटी रुपयाचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि तशा प्रकारे त्यांनी हे पण केलं, पेरणी पण केली असं जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं। त्याच्यातनं पण काही चारा हा आपल्याला उपलब्ध होईल, पण बहुतेक ठिकाणी मकाच केलेला आहे, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की थंडीची तीव्रता कमी झाल्यानंतरच कडवळ चांगलं येतं। त्याच्यामुळं साधारण होळीच्या नंतर
किंवा त्या काळात थंडीची कमी तीव्रता झाल्यावर तिथं कडवळ लोक घेतील. आता माळशिरस तालुक्यात 2, माढा तालुक्यात 1 आणि करमाळा तालुक्यात 1 अशा प्रकारचे 4 टँकर सुरू आहेत. टंचाई निवारण तर बंद प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चालू करण्याच्या करता मी विचारलं तर त्याच्यात बिलं भरली जात नाही, त्याच्यामुळे काही योजना बंद आहेत. तो सगळा महाराष्ट्रामध्ये एक गहन प्रश्न आहे. मला एक कळत नाही की नागरिक ग्रामस्थ पाणी पितात परंतु बिलं भरायला, पाणीपट्टी भरायला का काकू करतात. पण ते इथं पण जाणवलं आणि काही योजनांची दुरुस्ती देखील आवश्यक आहे. त्याचे प्लॅन एस्टिमेट पण करायला सांगितले. आम्ही ते टंचाईमधनं त्यांना पैसे देण्याचं कबूल केलेलं आहे. सोलापूर मनपानी पण अनेक बाबी सांगितल्या. जिल्ह्यातील उत्पादित चारा इतर राज्यामध्ये विक्री केल्यास कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. राज्यात 40 तालुक्यात दुष्काळ व 1021 महसुली मंडळात दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा, सांगोला, माळशिरस, मोहोळ तालुक्यांचा समावेश आहे. उर्वरित तालुक्यातही चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील उत्पादित चारा इतर राज्यांमध्ये विक्री केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात चारा टंचाई भासण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यात किंवा राज्यात वाहतुकीस मनाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या एकत्रित माहितीनुसार जिल्ह्यातील पशुधनास अंदाजे पुढील 120 दिवस मे 2024 पर्यंत पुरेल इतका चारा उपलब्ध आहे. इतर जिल्ह्यात राज्यात वाहतूक विक्री करण्यास बंदी केल्याने जिल्ह्यात चारा टंचाई भासणार नाही आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही म्हणून फौजदारी संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा याची इतर जिल्हा राज्यात वाहतुकीस मनाई करण्यात येत आहे. हा आदेश जुलै 2024 अखेर लागू राहील असे प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे. जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने वेतन त्रुटीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले. राज्यातील जिल्हा परिषदांच्या लिपिकांच्या शासन स्तरावर प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्याध्यक्ष बलराज मगर आझाद मैदान मुंबई येथे नियोजित केलेल्या आत्मक्लेश आंदोलनाबाबत निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांना आमदार संजय शिंदे यांच्या माध्यमातून राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज, डॉक्टर SP माने, जिल्हाध्यक्ष तजमुल मुतौली, श्रीशैल देशमुख, राजू गाडेकर, शहाजहान तांबोळी, अभिमन्यू कांबळे, राकेश सोडी, संतोष शिंदे आदींनी लिपिक, लेखा, आरोग्य वाहन चालक, परिचर यांच्या वेतन त्रुटीबाबत ग्रामविकास विभागास सूचना देण्यात याव्या असे निवेदन सोलापूर येथे देण्यात आले. यावेळी निवेदनाची दखल घेत अजित पवार यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा व त्याप्रमाणे आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असे अभिवाचन दिले. राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक प्रमुख मागण्या गेल्या 2-3 वर्षांपासून अनेक वेळा पाठपुरावा करून देखील शासन पातळीवर लक्ष दिले जात नाही. विशेषतः जिल्हा परिषद या मिनी मंत्रालय म्हणून समजल्या जातात. त्यात काम करणारे लिपिक वर्गीय कर्मचारी हा प्रशासनाचा कणा समजला जातो, परंतु त्यांच्यावर शासनाने 5व्या, 6व्या व 7व्या वेतन आयोगात समान काम समान वेतन या नैसर्गिक न्याय तत्वाला हरताळ फासून या संवर्गाला त्यांच्या सेवा भरती नियम व कामाचा जॉब चार्ट लक्षात घेता अत्यंत निकृष्ट प्रकारचे वेतन श्रेणी दिल्या आहेत. या वेतन श्रेणीत प्रत्येक आयोगाने त्रुटी ठेवल्या. त्यावर त्रुटी समितीसमोर संघटनांनी जाऊन देखील त्रुटी समितीनेही झालेला अन्याय दूर केलेला नाही. त्यामुळे जिल्हा परिषदांच्या कर्मचाऱ्यांमध्ये विशेषतः लिपिक वर्गीय आणि इतर सवर्ग कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे या मागण्यांबाबत 26 जानेवारी 2024 रोजी आत्मक्लेश आंदोलन शासन स्तरावरील प्रमुख मागण्यांसाठी ज्यात जिल्हा परिषदेतील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत 1 जानेवारी 2016 पासून सुधारणा करणे, अन्य संवर्गातील लेखा, परिचर, वाहन चालक व आरोग्य विभागातील काही संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीचा तफावती दूर करणे, लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती स्तर कमी करण्याविषयी नियुक्त समितीच्या अहवालावर संघटनेकडून चर्चा होऊन अंतिम निर्णय घेणे, जिल्हा परिषदेमधील सर्व संवर्गाची रिक्त पदे पदोन्नतीने भरणे, शिवाय परिचर व वाहन चालक या संवर्गाच्या सेवा भरती नियमात दुरुस्ती होऊन सदरची रिक्त पदे भरणे.
याशिवाय 1 तारखेला सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन देणे, सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, सुधारित कर्मचारी आकृतीबंध मंजूर करावा, लिपिक वर्गीयांचे पदोन्नतीचे स्तर कमी करावे अशा प्रमुख प्रलंबित मागण्या शासनाकडे यापूर्वीच सादर केलेल्या आहेत. मागण्यांच्या अनुषंगाने ग्रामविकास विभागात सूचित केली जाईल असे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी शिष्टमंडळाला आश्वासित केले. निवेदनावर राज्याध्यक्ष बलराज मगर, कार्याध्यक्ष बाबूराव पुजरवाड, राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज, कोषाध्यक्ष विजयकुमार हळदे, बजरंग संकपाळ, राम मडकी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पत्नीने सवर्ण नवऱ्याविरुद्ध अनुसूचित जातीचा प्रतिबंधक कायदा अॅट्रॉसिटी खाली गुन्हा दाखल केल्यानंतर पतीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. प्रेमातून आंतरजातीय विवाह केला, पत्नीला तिच्या जातीसह स्वीकारले आहे, त्यामुळे तिचा जातीवरून अपमान करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असा युक्तिवाद पतीच्या वकिलांनी केला. तो ग्राह्य धरत पंढरपूर अतिरिक्त सत्र न्यायालयाने संशयित आरोपी असलेल्या पतीस जामीन मंजूर केला. पत्नीने सवर्ण नवऱ्याविरुद्ध अनुसूचित जाती असल्याचा प्रतिबंधक कायदा अॅट्रॉसिटी खाली गुन्हा दाखल केला होता. आरोपी व पीडिता या दोघांना 2 मुली झाल्या आहेत, परंतु नवरा जातीवरून अपमानास्पद बोलतो, शारीरिक व मानसिक त्रास देतो, लैंगिक अत्याचार करतो अशी फिर्याद पत्नीने दिली होती. न्यायालयापुढे संशयित आरोपीतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने यांनी अर्ज दाखल केला होता. जुना एम्प्लॉयमेंट परिसरातील मेडिकल पॅथॉलॉजी लॅबसह 10 दुकाने फोडण्याचा प्रकार गुरुवारी मध्यरात्री घडला. या प्रकरणी सदर बाजार पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. सोलापूर शहरातील जुना एम्प्लॉयमेंट परिसरातील मेडिकल पॅथॉलॉजी लॅबसह 10 दुकाने फोडण्याचा प्रकार गुरुवारी मध्यरात्री घडला. या प्रकरणी सदर बाजार पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 7,000 रुपयांची रोकड आणि 1 मोबाईल, चोरी करण्यासाठीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. जुन्या एम्प्लॉयमेंट परिसरातील रोहन कॉम्प्लेक्समध्ये चोरट्यांनी बुधवारी रात्री पंकज मेडिकल, डॉक्टर व्होरा यांची पॅथॉलॉजी ओपीडीसह 10 गाड्यांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. सकाळी मेडिकलसह लॅब उघडण्यासाठी आल्यानंतर कुलूप तोडल्याचे लक्षात आले. तातडीने सदर बाजार पोलिसांना खबर देण्यात आली. फौजदार सचिन माळी यांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला. यात एक सराईत गुन्हेगार हाती लागला. तो कोल्हापूर परिसरातला असल्याचे सांगण्यात आले. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून सदर बाजार पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध 4 गुन्हे नोंदवले आहेत. अधिक तपास फौजदार सचिन माळी करत आहेत. कांदा व्यापाऱ्याला 21 लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी जेल रोड पोलिसात तामिळनाडूच्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदा खरेदी व्यवहारात विश्वास संपादन करून सोलापूरच्या व्यापाऱ्याला 21 लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी तमिळनाडूच्या 2 व्यापाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदा व्यापारी मुसा रफिक बागवान व 41 राहणार विडी घरकुल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुंदर राजन व सय्यद सिद्दीक राहणार चेन्नई तमिळनाडू या दोघांवर जेलरोड पोलिसात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला. ही घटना सन 2018 ते 2020 या कालावधीत घडली आहे. मुसा बागवान सोलापूरचे कांद्याचे व्यापारी आहेत. ते विविध ठिकाणी कांदा विक्रीसाठी पाठवतात. तमिळनाडूतील व्यापारी सुंदर राजन व सय्यद सिद्दीक यांना कांदा विक्री केली होती. सुरुवातीला त्यांचे व्यवहार सुरळीत होते. 2 व्यापाऱ्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. सुमारे 46,20,000 रुपयांचा कांदा विक्रीसाठी त्यांना सोलापुरातून पाठवला. या व्यवहारातील 24,99,000 रुपये मिळाले. उर्वरित 21,20,995 रुपये दिले नाहीत. या रकमेसाठी वारंवार पाठपुरावा करूनही उपयोग झाला नाही. त्यामुळे शेवटी फिर्याद दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. शासनाकडून महापालिकेच्या उपायुक्तपदी संतोष टेंगले यांची तर सहाय्यक आयुक्त पदावर रामराजे कापरे यांची नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील 40 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले असून त्यामध्ये या 2 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दौंड नगर परिषदेचे मुख्याधिकारी टेंगळे तर इंदापूर नगर परिषदेवर मुख्याधिकारी असलेले कापरे यांची सोलापूर महापालिकेत बदली करण्यात आली आहे. सोलापूर महापालिकेच्या आस्थापनेवर उपायुक्त पदाच्या 3 जागा आहेत. मच्छिंद्र घोलप, विद्या पोळ आणि आशिष लोकरे हे तिघेही सध्या कार्यरत आहेत. यापैकी घोलप आणि पोळ यांचा 2 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. दोघांनीही शासनाकडे बदलीची मागणी केली होती. पोळ यांनी सातारा तर घोलप यांनी पुणे महापालिका मागितली होती असे बोलले जात आहे. या दोघांपैकी कुणाची बदली होणार हे अद्याप समजलेले नाही. सोलापूर महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदाच्या जागा गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. पुष्पगंधा भगत, श्रीराम पवार, महानवर विक्रम पाटील यांची बदली झाली. त्यांच्या जागेवर अद्याप कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. शशिकांत भोसले यांची अलीकडे सहाय्यक आयुक्त पदावर नियुक्ती शासनाने केली आहे. त्यानंतर आता सहाय्यक
आयुक्त पदावर रामराजे कापरे यांची नियुक्ती झाली आहे. राज्यातील महापालिका आयुक्तांच्या बदल्यांची यादी शासनाकडे तयार असून येत्या 2 दिवसात आदेश निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे महापालिका आयुक्त शीतल तेलिउगले यांच्या बदलीचीही जोरदार चर्चा आहे. काही वरिष्ठ अधिकारी सोलापूर महापालिका आयुक्त पदासाठी इच्छुक आहेत. त्यांनी मंत्रालयात फिल्डिंग लावली आहे. त्यापैकी एकाची वर्णी लागणार अशी ही चर्चा ऐकण्यास मिळत आहे. गावठी पिस्तूल बाळगल्या प्रकरणात एका युवकास MIDC पोलिसांच्या वतीने अटक करण्यात आली आहे. गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एका युवकास अटक झाली. प्रथमेश व्यंकटेश करणकोट वय 23 राहणार शरण बसवेश्वर नगर गवळी बस्ती असे त्याचे नाव आहे. त्याने ते पिस्तूल एका अल्पवयीन मुलाकडून विकत घेतले होते. पोलिसांनी 35,000 रुपये किमतीचे पिस्तूल ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या पथकाने केली. MIDC पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. सिद्धारूढ मठ गवळी वस्ती येथे एका अल्पवयीन मुलाने अभिजित श्याम पवार याच्यामार्फत प्रशांत अशोक जाधव राहणार नाशिक याच्याकडून एक गावठी पिस्तूल 30,000 रुपयांना खरेदी केले. ते त्याने त्याचा मित्र प्रथमेश करणकोट यास 35,000 विकले होते. त्यावरून करणकोट यास अटक झाली. नमो चषक 2024 क्रिकेटचे फायनल आज आमदार सौ मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. नमो चषक 2024 क्रिकेटची फायनल आमदार मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यावेळी बक्षीस वितरणासाठी गंगाधरराव बोर्डीकर, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर व माजी नगराध्यक्ष जिंतूर सचिन भैया गोरे यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक न्यू खिलाडी जिंतूर, द्वितीय पारितोषिक शिवशक्ती क्रिकेट क्लब बामणी आणि तृतीय पारितोषिक केहाळेश्वर क्रिकेट क्लब केहाड यांना मिळाले. यावेळी अॅडव्होकेट विनोद राठोड, भाजप अध्यक्ष जिंतूर, पंडित दराडे विधानसभा प्रमुख, माधव दराडे युवा मोर्चा अध्यक्ष जिंतूर, संदीप अप्पा लकडे, गोपाळ रोकडे, अशोक बुधवंत, अमोल देशमुख, भाजप युवा मोर्चा सरचिटणीस कान्हा तळेकर, संयोजक अक्षय जायभाये, नितीन चव्हाण, केतन अंभुरे, शेख शाहरुख, गणराज गायकवाड, सुशांत भोसले, अमोल जाधव, पवन ठोंबरे, जावेद सर उपस्थित होते. मंठा येथे सांस्कृतिक महोत्सवात विद्यार्थ्यांनी घडविले संस्कृतीचे दर्शन. आषाढी वारी, नृत्य, विविध नाटकांसह कलागुणांना मान्यवरांनी दाद दिली. मंठा शहरातील स्वामी विवेकानंद विद्यालयात सांस्कृतिक महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भारती, गट शिक्षणाधिकारी अशोक सोळंके, मुख्याध्यापक बाबासाहेब ताठे, उपमुख्याध्यापक ठोकरे, पत्रकार नागेश कुलकर्णी, रणजित बोराडे, प्राध्यापक ज्ञानेश्वर वायाळ, रमेश ढवळे, पर्यवेक्षक डॉ संतोष मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल आनंद ढवळे, सचिन जाधव, श्रीकांत काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती म्हणाले की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर टाळावा, अभ्यासाकडे लक्ष देऊन ध्येय साध्य करावे असे आवाहन केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कोळी गीत, बंजारा गीत, भावगीत, पोवाडा, लावणी, फॅन्सी ड्रेस याचबरोबर विविध चित्रपट गीतांवर नृत्य सादर करून कलागुणांचे बहारदार प्रदर्शन केले. तसेच या सांस्कृतिक महोत्सवात विद्यार्थ्यांनी आषाढी वारीचा देखावा सादर केला. यात हातात भगवा पताका घेऊन पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांचा देखावा सादर करून वीणा, टाळ घेऊन मृदुंगाच्या गजरात भजन, अभंग व भारुडे सादर करत विठ्ठल नामाच्या भक्तिरसात विद्यार्थी व उपस्थित मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन VB जाधव व विष्णू बोराडे यांनी केले, तर आभार SR राठोड यांनी मानले. फार काही सोशल मीडियावर म्हणजे त्यात वेळ घालवण्यापेक्षा तुमच्या पुस्तकांमध्ये, तुमच्या गुरुजनांकडे, शिक्षकांकडे खूप आहे आणि त्याचा तुम्ही आत्मसात आणि अभ्यास करावा. सोशल मीडियावर निरर्थक ज्या गोष्टी असतात त्याच्याकडे दुर्लक्ष करावं. यानंतरही मी आपल्या शाळेला कधीतरी आमच्या पोलीस विभागाकडून काही उपक्रम असतात, वाहतूक शाखेची माहिती म्हणा किंवा इतर ज्या गोष्टी आहेत, त्याकरता वेळोवेळी मी किंवा माझे कलिग अधिकारी येत जातील. संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात शाश्वत विकासासाठी पर्यटन धोरणे व कार्यक्रम या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषद उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाले. पर्यटन व्यवसायात महिलांचा अधिकाधिक सहभाग वाढावा यासाठी महाराष्ट्र शासनाने आई योजना सुरू केली असून या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे मत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक डॉ चंद्रशेखर जयस्वाल यांनी मांडले. ते अजिंठा शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील भूगोल विभाग आयोजित राष्ट्रीय परिषदेमध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर महाराजा सयाजी विद्यापीठ वैटोदा येथील डॉ
रोली कांचन, मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव उषाताई पाथरीकर, डॉक्टर मदनलाल सूर्यवंशी, डॉक्टर रश्मी पाथरीकर, प्राचार्य डॉक्टर शिरीष पवार, प्राचार्य डॉक्टर कैलास इंगळे, डॉक्टर फुलचंद सलामपुरे, महेश पाटील आदी उपस्थित होते. पुढे डॉक्टर चंद्रशेखर जयस्वाल यांनी महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाचा हवाला देत ग्रामीण भागात पर्यटन विकास व्हावा यासाठी अनुभवात्मक पर्यटनावर अधिक भर दिला जाणार आहे, जेणेकरून या माध्यमातून पर्यटन विकासाबरोबरच आपल्या आर्थिक दृष्टीने थोडे स्वावलंबी होता येईल, त्यासोबत आपल्या संस्कृतीचे पुनरुज्जीवन करता येईल. संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव, राजर्षी शाहू महाविद्यालय पाथरी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या राष्ट्रीय परिषदेमध्ये देशातील 115 संशोधकांनी सहभाग घेऊन आपल्या संशोधन निबंधाचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक डॉक्टर CU भोरे यांनी केले, सूत्रसंचालन डॉक्टर संतोष तांदळे यांनी केले, तर आभार संयोजक डॉक्टर सचिन मोरे यांनी मानले. सोयगाव परिसरातील निसर्गरम्य स्थळांची प्रसिद्धीपत्रक जाहीर करणार असल्याची माहिती चंद्रशेखर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. छत्रपती संभाजीनगर सोयगाव तालुका हा सातपुडा ते सह्याद्रीच्या पर्वतरांगांना लिंक करणारा जास्त लांबीचा कॉरिडॉर आहे. त्यामुळे या परिसरातील सर्वच निसर्गरम्य स्थळांची माहितीचे पत्रक जाहीर करून सोयगाव, फरदापूर आणि अजिंठा गाव येथील नागरिकांची अनुभवात्मक पर्यटन करून सोयगावच्या दुर्गम भागापर्यंत लोकांना पोहोचवण्यासाठी हा प्रयत्न करणार असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक डॉक्टर चंद्रशेखर जयस्वाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. सोयगावच्या ग्रामीण भागात घटकोच हा परिसर पेरू, मेक्सिको देशात असल्यासारखे वाटते. या भागात ही अनुभवात्मक पर्यटन करण्याचा मानस आहे. त्याचप्रमाणे अजिंठा लेणीत उगम होणाऱ्या वाघूर नदीची, धबधब्याच्या वाहणाऱ्या कलाकृतीची अनुभूती तसेच सोयगाव परिसरात दडलेल्या किल्ल्यांची पर्यटन सहल करण्याकरता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कामाला लागले आहे, असेही त्यांनी सांगितले. यामध्ये सोयगाव, बनोटी, काळदारी, वेताळवाडी, अंतूर आदी किल्ल्यांचा समावेश अनुभवात्मक पर्यटनात करण्यात येईल. या पर्यटनात निसर्ग भ्रमंती, अवकाश निरीक्षण, वाघूर नदी शोध आणि प्रसिद्ध हुरडा पार्टीची अनुभवी या उपक्रमात पर्यटन विभाग देईल. त्यामुळे सोयगावची लुप्त झालेली दुर्गम स्थळे प्रकाश झोतात आणण्यात येतील, असे पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिरीष पवार, डॉक्टर श्रीकृष्ण परिहार, पर्यटन विभागाचे राजू पाटील आदींची उपस्थिती होती. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शासनाकडून सोलापूर महापालिकेला उजनी पाईपलाईनसाठी 267 कोटींचा निधी देणार. सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आश्वासन. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते शहर आणि जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयाचे थाटात उद्घाटन. सोलापूरच्या विकासासाठी तत्काळ 350 कोटींची केली घोषणा. शहरात शरद पवार गटासह महेश कोठे यांना धक्का. अजित पवारांच्या हस्ते अनेक कोठे समर्थकांनी अजित पवार गटात केला प्रवेश. आणि शहरात रात्री मेडिकलसह 10 दुकाने फोडली. संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात. जुना एम्प्लॉयमेंट परिसरातील घटना. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.